परशुराम सेवेकऱ्याची गोष्ट. एक वेळ बलराम सेवेकरी याचे मनांत वाटे की आपण काशीस जावे. म्हणून श्रींची आज्ञा घेण्याकरिता भिंजवळ येऊन त्याने प्रार्थना केली. श्रींनी उत्तर दिले, संतचरणाची माती तीच माझी भागीरथी. हे ऐकून परशुराम याने काशीस जाण्याचा बेत रहित केला. प्रत्यक्ष निधान चोळाप्पाचे परिमा बसून चोळाप्पाची तीर्थयात्रा केया पीराला शेरणी वाटण्या चुकल्या नव्हते. चोळाप्पाची कुलदेवता तुळजापूरची देवी असून एक वेळ चोळाप्पा कुटुंबासह मात्रेस निशाला. बाळाप्पास आपल्या बरोबर येण्यास त्याने आग्रह केला. बाळाप्पा महाराजांचा निस्सीम भक्त असल्याकारणाने श्रीच्या भावांचून तो कोणतीही गोष्ट करीत नसे. त्याने चोळाप्पास सांगितले की महाराजांची आज्ञा घ्यावी, म्हणजे आपण येण्यास तयार आहोत. चोळाप्पाने बाळाप्पाचा हात धरून त्यास महाराजांजवळ नेले व तुळजापुरास जाण्याविषयी आशा मागितली. महाराज म्हणाले, डोंगरावर चढून उकी रहे उकरण्यास जा. हे ऐकून श्रींची सेवा सोडून तुळजापुरास जाण्यात काहीच अर्थ नाही असे समजून बाळाप्पा गेला नाही. चोळाप्पा मात्र गेला. कर्म, उपासना, ज्ञान, श्रमाक्रमाने साधन साधकाने करावे. उगीचच दोन करून पोट भरणे महाराजांस आवडत नसे.